असं म्हणतात की अमावस्येला त्या वाड्यामधून एक परिक्रमा काढण्यात येते, जी मी बघितली लहानपणी असताना. जसं मी खाली गेलो तिथं 4-5 असे बटू असतात, थोडेसे काळसर होते, ते निळसर काळसर असे झालेले होते. ते असे उभे होते आणि असे काहीतरी विधी मुद्रा करत होते. हे काय चाललंय? लहान होतो मी, 10-11 वर्षाचा असेल. मी वर जातो, का चाललास रे वर, ये की आमच्या, तुला घेऊन जातो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर सिद्धेश भाई, तू मला आहे ना ह्याच्या आधी तू बोललास की तुझ्याकडे मुंजाच्याही बऱ्याच गोष्टी आहे. इवन आता मुंजा हा पॉप्युलर त्या मूवी पासून झाला, जेव्हापासून ती चित्रपट आला आणि त्यात त्या लोकांनी त्याच्या मागचा इतिहास किंवा पुस्तकांमध्ये जे जे लिहिले ते दाखवलं. पण जे तू बोललास माझ्याशी थोड्या वेळेला आधी, ते कम्प्लिटली वेगळं होतं आणि ज्या गोष्टी होत्या तेही खूप हॉरिफाईंग होत्या. तर भाई त्यापासून स्टार्ट कर, तू गोष्ट घे आणि मग त्यानंतर मुंजाचं कम्प्लीट हे सांग की नक्की काय असतं ते आणि काय आहे. मुंजा वर येण्याआधी मुंजाची पार्श्वभूमी काय हे सांगतो. प्रत्येक गावाचा एक देव असतो. म्हणजे जर तुम्ही कोकणात गेला तर इथं वेतोबा आहे, इथं बायंगीचं भूत आहे. साताऱ्याला लोक म्हणतात मग आम्हाला हडळी दिसल्या किंवा जखीण दिसली. जसे तुम्ही अशी जिथे जास्त पूल वगैरे असतात, तुमच्या मुंबई साईडला जर तुम्ही आला तर तुम्ही बघता की मानतोड्या दिसला, किंवा अशी पांढऱ्या केसाची बाई इथून तिथून लोकलवर पडून कोणी मरतात तशी दिसली आहे. पुणे ऐतिहासिक शहर आहे, इथं भूत पण ऐतिहासिक आहेत, रॉयल आहेत. तर पुण्यामध्ये मोस्टली तुम्हाला मुंजांच्या रिलेटेड स्टोऱ्या दिसतील किंवा मुंजांच्या रिलेटेड केसेस दिसतील. पुणे हे 18 पीठांचं शहर आहे. म्हणजे प्रत्येक शहराचा एक आत्मा असतो, तसं पुण्याचा एक आत्मा आहे. जर तुम्ही मुंबईला आला तर तुम्ही म्हणा नरिमन पॉइंट आहे, किंवा तुमचे जे साऊथ बॉम्बे वेगळा येतो, त्याच्यामध्ये चर्चगेट येतं, विटी येतं. ठाण्याचं तसंच आहे, 7 तलावांचं शहर. तसं पुणे हे पेठांचं शहर आहे, किल्ल्यांचं शहर आहे, जे स्पेसिफिकली पेशव्यांच्या काळामध्ये एकदम त्याच्या टॉप लेवलवर आलं होतं. लाईक सगळ्यात जास्त उत्कर्षाचं लक्ष्मी दर्शन त्या काळात त्या शहराला जातं. राजधानीच होती भारताची. तर या 18 पेठा कोणत्या? तर 7 वारांच्या 7 पेठा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याच्यानंतर येते रास्तापेठ. रास्तापेठ कोण? तर गोपिकाबाई यांचे गोपिकाबाई म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी. त्यांचे जे बंधू रास्ते सरदार, त्यांची ती पेठ, त्यांचा जिथं वाडा त्याला रास्तेवाडा म्हणतात, आणि त्यांनी जी वसवली पेठ ती रास्तापेठ. ती वेस पेठांमध्ये एक म्हणजे ते कसबा पेठ, जे शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवांच्या काळामध्ये जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली कसबा पेठेचा गणपतीचा उद्धार करून वसवली, ती मेन कसबा पेठ. त्याच्यानंतर नानापेठ येते. नानापेठ म्हणजे नाना फडणवीसांनी केलेली. मग सदाशिव पेठ येते, जी सदाशिवराव भाऊंनी केली होती, जे पानपताच्या युद्धात गेले. पण नवी पेठ येते. नवी पेठ ही ब्रिटिशांच्या काळामध्ये आली, कारण न्यू पेठ की तिकडे आपण आणखीन दुसरे व्यापार चालू करू. त्याच्यानंतर एक आलमगीर पेठ येते. आलमगीर पेठ ही कुंभारवाड्याच्या साईडला, मोईनुद्दीन पेठ म्हणतात त्याला. मग गणेश पेठ येते. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी पेठ आहे शनिवार पेठ आहे, नंतरच्या थोडंसं तुम्हाला आहे ना मुंजा आणि निमा रिलेटेड जास्त गोष्टी मिळतील का. एक स्पेसिफिक एरिया आहे, त्या एरियाचं नाव आहे मुंजोबाचा बोळ. सो तो बोळ म्हणजे काय, तर स्पेसिफिकली चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात, तिठा म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात. त्याच्यानंतर नॉर्मल रस्ता येतो, रस्त्याच्या हाफ जेवढं म्हणजे रस्त्याला हाफ केलं, 10 फीटचा रस्ता असेल तर 5 फीटचा तो रस्ता असतो, त्याला आपण गल्ली बोलतो. आणि एक माणूस किंवा 5 माणसं चालत जाते, त्याला बोळ म्हणतात. तर त्या बोळ म्हणजे वाड्यांची बॅकसाईड आहे, जिथं मोस्टली धरून चला उतारा ठेवणे असेल, कचरा टाकणे असेल, अशा गोष्टी व्हायच्या. त्या बोळाच्या रिलेटेड अशी गोष्ट आहे की 1897 साली 1897 पुण्यामध्ये प्लेग आला होता. बरोबर. आणि त्या प्लेगमध्ये रँड नावाचा एक ऑफिसर होता, ज्याला पुढे चाफेकर बंधूंनी मारलं टिळकांच्या मार्गदर्शनाखाली. मग तो रँड नावाचा ऑफिसर होता, तो प्लेगची म्हणजे काखेमध्ये गाठ यायची.
ते चेक करण्यासाठी घरात घुसायचं आणि बायकांना आणि पुरुषांना सगळ्यांना बाहेर काढणे कपडे काढायला लावायचा. आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा किंवा भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा की आपल्यासमोर आपल्या आई बहिणींची जर कोण साडी काढत असेल करत असेल काच चेक करायला तर आपण चिडणारच. तर तिथे 21 बटू होते, म्हणजे जे शिकायला आलेले जे ब्राह्मण मुलं होती 8 ते 12-13 वयातली, त्याने त्याला विरोध केला. रँडने आणि त्याच्या लोकांनी त्या 21च्या 21 बटूंना मारून टाकलं. तिकडे चौथऱ्यावर गोळीबार केला. त्याला म्हणतात नागनाथाचा पार आणि मुंजोबाचा बोळ. तो जो मुंजोबाचा बोळ होता ना, तिकडे त्या बटूंच्या शांतीसाठी एक पिंपळाचं झाड करण्यात आलं आणि त्या बटूंना तिथं बांधलं. आणि त्या वाड्यातच मी राहतो, तो माझाच वाडा आहे. असं म्हणतात की अमावस्येला त्या वाड्यामधून एक परिक्रमा काढण्यात येते, जी मी बघितली लहानपणी असताना. त्याच्यानंतर आम्ही तिकडून गेलो, म्हणजे आम्ही तो पुढे वाडा विकला आणि खालची जागा आम्ही भाड्याने दिली. शेजारी माझ्या तिकडे आणखीन एक शेजारी घर आहे, पण माझं येणं जाणं कमी झालं. पण मी लहानपणी ते जे बघितलं होतं त्यामध्ये मला आजीने सांगितलं होतं की तू खाली जाऊ नकोस, परिक्रमा चालू आहे मुंजाची. मला माहित नव्हतं मुंजा काय. जसं मी खाली गेलो तिथं 4-5 असे बटू असतात, थोडेसे काळसर होते, ते निळसर काळसर असे झालेले होते. ते असे उभे होते आणि असे काहीतरी विधी मुद्रा करत होते. ऋग्वेदामध्ये त्या मुद्रा असतात, पण ते जे मंत्र होते ते अंगिरसाचे मंत्र होते. अंगिरस म्हणजे यमदेवतेला तुम्ही ज्यावेळी बोलवता, म्हणजे ज्यावेळी एखाद्याचा 10वा 13वा असतो. म्हटलं हे काय चाललंय. लहान होतो मी, 10-11 वर्षाचा असेल. माझ्या वरच्या नेहाताईने मला बघितलं, म्हणजे आमच्या शेजारी जी राहायची, आणि ती फ्लॅटमधून पळत खाली आली तिच्या, आणि ती म्हटली सिद्धेश्वर आहे. मी वर जातो, हे का चाललास रे वर, ये की आमच्यात, तुला घेऊन जातो. हे मी पूर्ण ऐकलं. मी पळत वरती गेलो. नेहाते चक्करून खाली पडले. जसं मी नेहातेला वरती नेलं, जसं सेम जे मी सागऱ्याचं सांगितलं होतं ना, तसंच ह्याच्यामध्ये झालेलं होतं. किंवा नेहाते अधिक वेडसर वागायला लागली. शेवटी मग तिच्यावर उपचार, त्याच्यानंतर तांत्रिक वगैरे बोलून ती ठीक झाली. पण मला पुढे त्या आजीच्या कथेवर विश्वास बसला. पूर्ण लाईटी घालवल्या जातात. सो मुंजा ही एंटिटी मला कळली की खूप स्ट्रॉंग आहे. मुंजाला पुराणांमध्ये ब्रह्मराक्षस म्हणतात. ब्रह्मराक्षस म्हणतात किंवा ब्रह्मदैत्य म्हणतात की तो ज्याच्या मानगुटीवर बसला त्याला सोडणार नाही. तो कोणत्याही पूजेने बांधता येत नाही. म्हणजे धरून त्याला कोणता याग असेल नाही असेल, विशिष्ट गोत्रातले ब्राह्मण लागतात त्याला, जे पूजा सांगतील. आता मी सांगितलं गणेश याग असेल, विष्णू याग असेल, त्याचं अनुष्ठान बांधून 5-5 दिवस करून त्या माणसाबरोबर ती पूजा करून त्या मुंजाला तुम्ही थांबवू शकता, शांत करू शकता, काढू नाही शकत. पुण्यामध्ये आणखीन एक उच्चपात्री नावाचा वाडा आहे, तिथे बाळोबा मुंजा म्हणून आहे, बळी मुंजा. त्या मुंजाचं नाव बळी आहे. हा बळी कोण, तर पेशव्यांच्या काळामध्ये हा 15-16 वर्षाचा मनुष्य होता आणि युद्धामध्ये तो गेला. त्याची एक इच्छा होती की त्याला मोठा वाड्यावर माडी वगैरे बांधायची होती, त्याला पूर्ण घर बघायचं होतं. वाड्यावर प्रचंड प्रेम त्याचं, म्हणून कधी कधी त्याच्या वाड्याच्या अवतीभोवती मुलं गेली तर त्या वाड्यातून दगड फेकण्याचा आवाज यायचा. दगड लागायचे नाही म्हणून असे दगड येतात असं वाटायचं. मुलं घाबरायची आणि वारा यायचा जोरजोरात, ते झाड हलायचं. तर असं म्हणण्यात येतं की जिथे मुंजा पिंपळावर असतो त्या पिंपळावरती कधी कोणी जाऊ नये किंवा तिथे लघुशंका करू नये किंवा तिथे अन्न खाऊ नये, कचरा टाकू नये, कारण तो मुंजाचं घर असं तो अपमान होतो. मग मुंजा त्याच्या, असं मी कथा ऐकल्यात की दगड मारण्यात येतात, त्या झाडातून दगड येतात, जे इकडे पण आले. पण नंतर मुलांनी आवाज ऐकले, बघितले नाही, पण त्यांचे जे आजोबा वगैरे होते ते म्हटले दगड मारली आहेत. बरं. त्या बळीच्या झाडावरून, पिंपळाच्या झाडावरून. हा पंचपात्री वाडा कसबा पेठेत येतो. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या मुंजाच्या रिलेटेड एवढ्यात पुण्यामध्ये की गावकोस मारुतीला एक मुंजा आहे, त्याचं नाव विश्वनाथ आहे. त्या ब्राह्मणाचं नाव विश्वनाथ नाव आहे त्या ब्राह्मणाचं. विश्वनाथच्या घराला आग लागली आणि स्वतःच्या आई बाबांना वाचवता वाचवता जळून मेला. तर अजूनही त्या गावामध्ये भिक्षाम देही ओम भिक्षाम देही असं त्या गावकोसला आवाज येतो. लोक दार उघडत नाही अमावस्येला, कारण ते म्हणतात विश्वनाथ आलाय.
तर मुंजा हे जागृत देवस्थान आहे. देव का म्हणतात त्याला, धरून त्याला आता वेताळ आहे. तुम्ही वेताळाला वेताळ म्हणणं म्हणजे तुम्ही त्याला भूत योनीत पकडलं. पण जर तुम्ही वेतोबा म्हटलं तर तुम्ही त्याला दिला देवाचा दर्जा, वडिलांचा दर्जा, म्हणजे रक्षण कर. मग वेताळ शांत होतो, अरे मी माझ्याच मुलांना काय हे करू. म्हणून मग मुंजाला पुण्यामध्ये मुंजोबा बोलायला लागले आदराने, की तुम्ही आमचं रक्षण करा, वडिलांसारखी तुम्ही आमच्यावर निगराणी ठेवा, म्हणून मुंजोबा. आणि मग ते मुंजे शांत होत गेले. जर कोणी मुंजाचा अपमान केला तर मृत्यू येऊ शकतो, आजार पण येऊ शकतं, घरामध्ये भांडणं होऊ शकतात, वाईट होऊ शकतं. त्यामुळे तो मुंजा खूप असा भयानक प्रकारचा भूत आहे. ब्रह्मदैत्य आहे तो. ना त्याला विधीने बांधता येते, ना नीतीने बांधता येते, शांत करता येते. दॅट इज द मोस्ट स्केरी पार्ट. काउंटर नाही आहे त्याचा, हा मुंजा आहे. तर तू बोललास की त्यात पण खूप प्रकार आहे. आता ह्याच्या आधी आपण तो एक प्रकार बोललो नीमा, आणि दुसरं कोणतं तू बोलवतास? मुंजामध्ये 2च प्रकार आहेत, एक मुंजा आणि एक निमा. जो निमा आहे त्याची एक कथा आहे जी 7 शिक्क्यांबरोबर मी पुढे सांगणारच आहे. पण तो जो निमा होता त्याचं नाव होतं बाळोबा मुंजा. बाळोबा मुंजा हा खडकी गावामध्ये म्हणजे जर तुम्ही पुण्याला आला असाल कधी तर पुण्याची पहिली पुणे युनिव्हर्सिटी लागते, नंतर पुणे युनिव्हर्सिटी. पुणे युनिव्हर्सिटी नंतर भोसलेनगर नावाचा एक एरिया लागतो. भोसलेनगरला जर तुम्ही राईट केलं तर रेंजिल लागते. रेंजिल आणि खडकीच्या मध्ये जो येतो त्याला खडकी गाव म्हणतात. आणि त्या खडकी गावामध्ये असं म्हणतात की एक बाळोबा नावाचा मनुष्य राहायचा आणि तो धारपला जिवंत जाळण्यात आलं. त्याचं कारण मी पुढे सांगेन. आणि त्याच्यानंतर एवढ्या केसेस झाल्या की त्या बाळोबाच्या ज्यावेळी तो मुंजा म्हणून करण्यात आला की तो मुंजा आहे, त्यावेळी खूप जणींनी त्या झाडाखाली गेल्यात. म्हणून आता पण रात्री कोणी येत असेल त्या एरियातून तर त्या धारपाची वेस कोणी ओलांडत नाही रेंजिलला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सरळ रोड असेल ना, तिथे पूर्ण दगड टाकली आहेत त्या गाववाल्यांनी की त्या झाडाची ते जाऊ नका. कधी कधी तो नागडा बसलेला दिसतो, लोकांना बोलवतो, ए इकडे 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 तुला खाऊ देतो, लहान मुलांना बोलवतो. जायचं नसतं तिकडे, खूप स्केरी येते. आणि तिकडे खूप लोकांनी बघितले की म्हणजे बाळोबा मुंजा आहे. बाळोबा मुंजाच्या नावाने तो पूर्ण एरिया प्रसिद्ध आहे. तिकडे पुढे थोडं छोटंसं गेलं एक बोगदा लागतो, त्या बोगद्याच्या पुढे मंदिर आहे त्याचं, आहे तो मंदिर तिकडे. तिकडे रोज नारळ आणि एक पांढरं कापड ठेवलं जातं ज्यावेळी पितृपक्ष 15 चालू होतो देणं म्हणून. तर आणि त्याला बाळोबा म्हणून म्हणजे त्याला देवाचा दर्जा दिला तरी तो ग्रासतो, म्हणजे तो निमा आहे. निमा योनी म्हणजे काय मी आधी सांगितलं होतं की मुंजा 8 ते 12 मधला वयोगटातला. निमा म्हणजे 17-18 वयाचा माणूस ज्याला काम वासना आली आहे, तो मेला आहे, सो तो निमा होतो. तो बायकांकडे जास्त अट्रॅक्टेड असतो आणि स्पेसिफिकली ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा तरुण मुली त्यांना तो ग्रासतो. त्यांना मृत्यू पण फार भयानक येतो. म्हणजे त्या करतात, स्वतःची नस कापतात किंवा स्वतःचे असे ओठ फाडतात, स्वतःला ओरबाडून घेतात, मारून घेतात. अशा केसेस आहेत पुण्यामध्ये की काही मुलींनी विश्वास नाही ठेवला त्याच्यावर, गेल्या आणि गावाला जसे जसे त्यांच्या गावाला गेलं, होमटाऊनला किंवा घरी गेल्या, त्यांनी अशा केसेस फेस केल्या, अनुभवल्या.